हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 17 मे 2026 ते 15 जून 2026 हा एक महिना अधिक मास आहे. आपण याला पुरुषोत्तम मास म्हणतो, धोंड्याचा महिना म्हणतो. तर ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण जितके वाण देता येईल, जितकं आपल्याला दान धर्म करता येईल, सेवा करता येईल, तेवढं आपल्याला अधिक 33 पटीने फळ मिळत असतं. तर हे म्हणजे पुण्य करण्याचा महिना आहे. जितकं आपल्याला पुण्य करता येईल, जितकं आपल्याला पुण्य आपल्याला आपल्यात म्हणजे याच्यात वाढवून घेता येईल आपल्या ह्याच्यात, ते आपल्यासाठी खूप खास महिना आहे. आणि पवित्र असा हा महिना म्हणजे मानला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही ह्या महिन्यामध्ये जितक्या सेवा तुम्हाला करता येतील, तितक्या आवर्जून करा. आणि हा पुरुषोत्तम मास म्हणजे आपल्या भगवान हरिविष्णूंसाठी समर्पित हा महिना आहे. त्यामुळे भगवान हरिविष्णूंची सेवा जास्तीत जास्त सेवा करायची आहे. तुम्ही रोज 5 मिनिटाची करा, 10 मिनिटाची करा, पण सेवा आवर्जून करा. कारण ही पूजा केल्याने आपल्याला 33 पटीने फळ मिळत असतं आहे. आणि जितक्या म्हणजे तुम्हाला शक्य सकाळी होत असेल तर सकाळी करा पूजा, समजा याच्या सेवा, किंवा संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी करा. कारण प्रत्येक जणांना काही ना काही अडचण असते. कधी जॉबमुळं तुम्हाला करायला वेळ मिळणार नाही सकाळी, तर तुम्ही संध्याकाळी सेवा करू शकता. तर अजून आपल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत हे बघायचं आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, आपल्याला म्हणजे खूप जणांना असं वाटतं, की मी इतकी सेवा करतो, इतके म्हणजे पारायण करतो, इतकं पठण करतो, पण त्याचा मला काहीच अनुभव येत नाही. पण आपल्या कसं आहे, अनुभव येतो आपल्याला, पण तो आपल्याला जाणवत नाही, की मला ह्याच याचा अनुभव आलेला आहे. कारण आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं, की आपलं सगळं चांगलंच झालं पाहिजे, कुठेही आपल्याला अडचण आली नाही पाहिजे. पण तसं नसतं. माणूस म्हणलं की कुठेतरी आपलं थोडंफार चुकत असतं. कुठं काहीतरी आपल्याकडनं एखादी सेवा राहून जाते. त्यामुळे आपल्या म्हणजे जे काही चांगलं व्हायचं असेल त्याच्यात आपल्याला थोड्याफार अडचणी येतात. तर आपल्याला तसंच म्हणजे एखादी सेवा आपल्याकडनं राहून गेली तर पितृदोष आपल्याला लागतो. तर आपल्याला पितराची सुद्धा सेवा करायची आहे ह्या महिन्यामध्ये. कारण जितकं तुम्ही करताल पितृदोष आपला नाहीसा होतो, जितकी सेवा करताल. आणि जितकं तुम्ही पितरांची सेवा जर केली तर आपले पित्रसुद्धा त्यांनाही मुक्ती मिळते आणि ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे आपल्या ज्या काही कुठल्या अडचणी असेल तर त्या नाहीशा होतात. तर त्यासाठी आपण पितरांची पण सेवा ह्या महिन्यामध्ये अधिक म्हणजे पटीने करायची आहे. जितकी तुम्हाला सेवा करता येईल, एकादशी, द्वादशी, अमावास्या, पौर्णिमा, समजा जेवढ्या तुम्ही तिथीला करता येईल, तेवढं तुम्ही ह्या पितरांची सेवा करायची आहे. तर त्यामध्ये आपल्याला पहिली एक सेवा करायची आहे. ती म्हणजे आपल्याला आपल्याला संक्षिप्त भागवत कथा म्हणजे जे पोथी आहे ती पठण करायची आहे रोज. तर त्याचं आपल्याला म्हणजे 1-1.5 तास ते 2 तास लागतात. तो तुम्हाला सहज शक्य होईल. समजा सकाळी तुम्ही पठण करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. हे 14 अध्यायाची पोथी आहे. तर ती तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही रोज पठण करायची आहे. तुम्हाला समजा जमलं तर सकाळी करा ऑफिसला जायच्या आधी, नाहीतर मग तुम्ही संध्याकाळी एक ते एक टाईम ठेवून तुम्ही हे पठण करू शकता. ह्या म्हणजे आपल्या संक्षिप्त भागवत म्हणजे पठण केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, पितृदोष नाहीसे होतात आणि आपल्या ज्या घरातले काही जे वास्तुदोष आहेत ते सुद्धा निघून जातात. आणि ह्या म्हणजे पठण केल्याने आपल्या घरातील भरभराटी वाढते. आपले म्हणजे पैसा अडका जो आहे तो आपल्या घरात टिकायला लागतो, बरकता येते. हे भागवत म्हणजे संक्षिप्त भागवत असं आहे, की ते घरामध्ये आपल्या प्रसन्न वातावरण तयार होते याच्याने आणि आपल्या घराला सुरक्षा कवच तयार होती. आणि हे जर वाचायला लागले, की जे काही आपल्या घरातल्या ज्या अडचणी आहेत, त्या आपोआप सुटायला लागतील. तर तुम्हाला सुद्धा याचा अनुभव येईल, की बघा, आपण ही पोथी वाचायला लागलो, की आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी कमी व्हायला लागल्या. आणि ज्यांना समजा काही अडचणी आल्या, तर त्यांना असं वाटतं, "अरे, मी हे केलं होतं, पण माझं याचं काही नाही." पण त्यातूनही थोडीफार काही त्यांच्या चुका जर झाल्या असतील, तर त्या आपल्या माफी मागून आपण परत पठणला सुरुवात करा. बघा, तुमच्या नक्कीच अडचणी सुटतील. आणि भगवान हरिविष्णूंना प्रार्थना करा, की मला कुठल्याही याच्यात अडचणी येऊ देऊ नको. माझ्याकडनं हे पठण आपलं 33 दिवस आपलं करून घ्या म्हणून आपण भगवान हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे. तर सुरुवातीला आपण पठण करताना आपण देवासमोर बसायचं आहे आसन टाकून आणि आपल्या पाटावर किंवा चौरंगावर लाल कपडा, पिवळा कपडा अंथरून त्यावर ते म्हणजे पोथी ठेवायची आहे आणि तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे पठण करण्यापूर्वी. आणि रोज तुम्ही ते पठण सुरुवात करायची आहे. आणि जेव्हा पठण करता तेव्हा तुम्ही पहिलेच नमस्कार करून प्रार्थना करायची, की माझ्याकडनं हे 33 दिवस पठण करून घ्या म्हणून. आणि जर तुम्हाला रोज
म्हणजे ते 14 अध्याय आहे त्यामध्ये. 1-1.5 तास तर लागतोच. पण जर तुम्हाला रोज शक्य होत नसेल, तर तुम्ही समजा एक ठराविक 8 दिवसाला, 4 दिवसाला तुमच्या जसं वेळेनुसार तुम्ही तसं पठण करा. नाहीच किमान झालं तर महिन्यातून तुम्ही एकदा तरी हे म्हणजे पूर्ण अध्याय घ्यायचे. म्हणजे असं एकदा तरी पठण करा ह्याचं. मग तुम्हाला नक्कीच याचं फळ मिळेल. तर तुम्ही हे म्हणजे असं प्रार्थना करून सुरुवात करायची आहे. मग तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि भगवान हरिविष्णू आपल्या भक्तांकडनं कसं करून घ्यायचं हे ते ठरवतील. आपण त्यांच्यावर सोपवून द्यायचं, की मला हे पारायण करायचं आहे. माझ्याकडनं तुम्ही रोज करून घ्या किंवा 2 दिवसाला करून घ्या एकदा किंवा एकाच दिवसाला समजा शक्य नसेल तर तुम्ही 1 दिवस हे पारायण करा. तर हे पारायण आपल्याला झाल्यानंतर आपल्याला त्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गोडाचा नैवेद्य झाल्यानंतर तुम्हाला जी आवडेल समजा तुम्हाला जी म्हणता येईल, जी तुम्हाला मोबाईलवर लावून जी करता येईल ती कृष्णाची आरती करायची आहे आपल्याला ह्याच्यानंतर. आणि तुम्हाला त्यांच्या भगवान हरिविष्णूंचं समजा आपण पोथी केली तर त्याचं उद्यापन म्हणून तुम्हाला 1 जणांना जेवण द्यायचं आहे, जेवू घालायचं आहे. तुम्ही जास्त जणांना अन्नदान देऊ शकता ह्या महिन्यामध्ये. पण जर तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही कमीत कमी 1 जणांना, 2 जणांना तरी घरात तुम्ही पोथीचं उद्यापन म्हणून जेवू घाला. त्यांना पण गोडाचं म्हणजे जेवण करायचं आहे. आणि असं करून त्यांना आपलं मान-सन्मान द्यायचा आहे. तुम्ही काही वस्त्रदान देऊ शकत असाल तर वस्त्रदान द्या, नाहीतर फळदान द्या. कारण हे आपलं म्हणजे असं उद्यापन होतं आणि याचं आपण उद्यापन केल्यामुळं आपल्याला याचे भगवान हरिविष्णू भरभरून आशीर्वाद देतात आणि लक्ष्मी मातासुद्धा आपल्यावर प्रसन्न होते. तर लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यावर तर आपल्या घरामध्ये कुठलीच अडचण राहत नाही. कारण पैशाची अडचण ही लक्ष्मी माता आपली म्हणजे दूरच करणार आहे आणि घरातही बरकत लक्ष्मी माताच आणत असते. त्यामुळे घरात सुद्धा आपल्या भरभराटी येईल, प्रगती होईल आपली. त्यामुळे आपण करताना भगवान हरिविष्णूंची आणि लक्ष्मी मातेची सेवा केली, की आपल्याला घरात कुठलीही अडचण येत नाही. आपले काही म्हणजे जे काही असेल पहिल्या जुन्या अडचणी त्यासुद्धा निघून जातात. त्यामुळे आपल्याला जितकी सेवा करता येईल तितकी ह्या महिन्यामध्ये करायची आहे. आणि अन्नदान तर खूपच महत्त्वाचं आहे. अन्नदान तुम्ही जितकं करताल, गोरगरिबांना देताल तुम्ही तितकं म्हणजे आपल्याला फायद्याचं होतं. आणि गोरगरिबांना तर आवर्जून तुम्ही पाणी दान द्या, अन्नदान द्या, चप्पल दान द्या, वस्त्रदान द्या. हे दिल्याने तर आपल्याला भरभरून म्हणजे कृपा आशीर्वाद प्राप्तच होतात. तर गरिबांना आधी द्या तुम्ही. दवाखान्यामध्ये, मंदिराबाहेर जे बसलेले आहेत त्या लोकांना दिल्यावर आपल्याला फळप्राप्ती होत असते. त्याच्यामुळे हे अशा लोकांना तर आधी आपण म्हणजे अन्नदान द्यायचं आहे. आपल्यासारख्या लोकांना तर सगळेच देतात, अन्नदान सगळेच करतात, सगळं देतात. पण गोरगरिबांकडे लक्ष म्हणजे ज्यांचं कमी जातं, पण आपण तिथं जाऊन मुद्दाम जर दान दिलं, तर तशा लोकांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात. तर तुम्ही हे करून पहा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्हालाही यश प्राप्त होईल. आणि दुसरं म्हणजे आपल्याला ह्या म्हणजे याच्या पारायणाच्या समजा नियम अटी काहीच नाही. तुम्ही देवासमोर आपली अंघोळ झाली, की स्नान वगैरे झाले, की पूजा झाल्यानंतर तुम्ही हे पारायणाला बसायचं आहे. तर पारायणाला बसायचं तर आपल्याला आधी स्वामींचं समजा गुरूंचा जप करायचा आहे आणि गुरूंना सांगायचं आहे, की माझ्याकडून हे 33 दिवस पारायण करून घ्या. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ह्याच्याने सकाळी विष्णू सहस्त्रनाम सकाळी जमत असेल तर सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा. कारण हे आपण 33 दिवस जर विष्णू सहस्त्रनाम केलं तर आपल्यावर कृपाछत्र धरतात भगवान श्री हरिविष्णू. आणि ओम नारायण नमः, ओम नारायण नमः हा जप करायचा आहे. आणि तो जप झाल्यानंतर तुम्हाला जितक्या वेळा समजा करता येईल तितक्या वेळा जप करा.